समस्या आम्ही आमच्या दोन्ही नगरसेवक दिनेश गायकवाड आहेत, संगीता गायकर आहेत, मी स्वतः आहेत. आम्ही पाण्याच्या प्रश्नासाठी आज सर्व पक्ष बाजूला ठेवून आम्ही एकत्र आज इथे आलेलो आहे. त्याचं कारण एकच आहे की पश्चिम विभागाला पूर्वीपासून पश्चिम विभागाला एक दिवसाआड पाणी दिलं जात आहे, पूर्व विभागाला रोज पाणी मिळतं. तुम्हाला पण सर्वांना कल्पना आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे, एक दिवसाआड तर एक दिवसाआड, पण ते आम्हाला व्यवस्थित द्या. पण आज 6-7 दिवसातून आमच्या विभागाला यांनी पाणी चालू केलं. 7 दिवस 6 दिवस 5 दिवस झाल्यानंतर नागरिकांचे फोन जे ते येतात ते फक्त नगरसेवकांना येतात आणि नगरसेवकांना शिवाय घालतात. आम्ही एवढे त्रस्त आहोत की 400चे 450चे फोन दिवसाला आम्ही हे करतो, कलेक्ट करतो की बाबा याचा फोन आला त्याचा फोन आला. याचं कारण हे की आम्ही वारंवार या MJPच्या अधिकाऱ्यांना भेटून या गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथून जे लाईन फुलेनगरच्या टाकीवर गेलेली आहे, त्यानंतर कोसगावच्या टाकीवर गेलेली आहे, त्या लाईनीला टॅपिंग झालेले आहेत असं MJPच्या अधिकाऱ्यांचंच म्हणणं आहे. पण टॅपिंग झालं तर ते कारवाई का नाही करत? आणि टॅपिंग जर झाल्या तर साहजिकच तो तेवढा पाणी ड्रॉप झाला होणार. जेवढा वेळ फुलेनगरची टाकी भरायला लागणार आहे तेवढा 5 तास 4 तास 6 तास त्या एरियाला त्या टॅपिंगचं पाणी जाणार आणि मग आम्हाला कमी प्रेशरने पाणी येत आहे. आणि त्याचं कारण आज 4-4 5-5 दिवसावर पाणी गेलं. 5 दिवस कसे काय नागरिक थांबणार? बघा, तुम्हाला सांगतो, बदलापूरवरून जे पाणी येतंय त्याचं डिवायडेशन बरोबर नाहीये. बदलापूरवाले ना किती पाणी मिळतं आणि अंबरनाथवाल्यांना किती पाणी मिळतंय त्याचं आहे का काही लेखाजोखा यांच्याकडे? नाही. हे बोलतात का आम्ही मीटर बसू. मी सांगतो तुम्हाला, शेकोकर साहेबांचे 6-7 महिने राहिलेत. 6-7 महिन्याच्या जर आतमध्ये मीटर बसवला तर मी त्यांचं अभिनंदनाचं एक पेपरला बातमी देईल. त्यांना बसूनच देणार नाही. सगळ्यात प्रामाणिक आणि गरीब अधिकारी, सगळ्या गोष्टीची त्यांना माहिती आहे, पण त्यांना हे करून देणार नाही. मी सुद्धा एक सरकारी कर्मचारी होतो, कारण त्याची रिटायरमेंट जवळ आले. 5-6 महिन्यात कोणीतरी कुठेतरी अडकविल म्हणून ते आपलं गुपचूप येतात, आम्हाला हात जोडतात, आमच्यासारख्या लोकांना पण हात जोडत बसतात. परंतु त्यांना जो त्रास आहे तो इतर कोणाला नाही. आज जे पण अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आलेत ते सरळ हात वरती करून सांगतात का नाही, शेकोकर साहेब बघतात नाही, त्यांचं नियोजन बरोबर नाही. अरे नियोजन काय करतील? काय करेल नियोजन? एखादा एरिया जर 8 तास पाणी घेत असेल, एखादा एरिया 12 तास घेत असेल, एखादा एरिया रोज पाणी घेत असेल आणि एखाद्या एरियाला मग त्या वरच्या भागातल्या शेवटच्या एरियाला त्यांना 5 दिवस कसं पाणी जाईल? मला सांगा ना. जाऊच शकत नाही. तर अधिकाऱ्यांची मी सांगतो की आम्ही यासाठी सर्व पक्षातले नगरसेवक आज एकत्र का आलो, तर या अन्यायाला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे. आज हे पहिल्यांदा निवडून आलेत वार्डामध्ये, माझे मिसेस सुद्धा पहिल्यांदा आले. यानं जो त्रास आहे ना, हे स्वतः बोलतात लोकांकडे, हे नगरसेवक घेतलेलं आम्ही नगरसेवक घेतलं, सगळ्यात मोठी चुकी केली. अशी बोलण्याची वेळ या 4-5 महिन्यामध्ये साहेब आमच्यावर आलेली आहे. आमची एकच प्रामाणिकपणे मागणी आहे की आम्हाला दिवसाआड पाणी मिळायचं, त्याप्रमाणे दिवसाआड पाणी द्यावं. ज्यांना यांना द्यायचंय त्यांना सकाळी पण द्यावं, संध्याकाळी पण द्यावं, आमचं काही म्हणणं नाही. परंतु आम्हाला जो आमचा रोटेशन आहे त्याप्रमाणे 1 दिवसाआड पाणी द्यावं, हीच त्यांना माझी विनंती आहे. जर का या गोष्टीला ते टाळाटाळ करत असेल तर आज मिलिंद पाटील बसले, उद्या आमचे दोघं नगरसेवक तहसीलदार ऑफिसच्या समोर हे टाकून बूट टाकून रीतसर परमिशन घेऊन उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. कारण लोकांच्या तिथे शिवाशाप ऐकण्यापेक्षा हे परवडलं ना. ही वेळ आज आम्ही परत, तुम्ही बोलाल की सत्ताधारी पक्ष असो का कोणी असो, वरचे कोणी नेते असो दे, नेते इथले जर नियोजन पाण्याचं व्यवस्थित होत नसेल तर ते तरी काय करतील? वारंवार त्यांच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आम्ही, सरळ नेते लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. सकाळी पण 2-3 नेत्यांना मी फोन केला, म्हटलं कॉन्टॅक्ट करा यांच्याशी, पण याच्यावर आउटपुट निघत नाही. म्हणून आज ही वेळ आमच्यावर आली. एवढंच मला याच्याप्रमाणे सांगायचं आहे.